चला मित्रांनो, शेवटचा मुद्दा येतो लोकसंख्येच्या या मुद्द्यामधला या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे जनगणना वितरण। आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे येतात। 36 जिल्ह्याचं वर्गीकरण आपल्याला माहितीच आहे। 6 प्रशासकीय विभागामध्ये हा पहिला प्रशासकीय विभाग येतो असतो कोकण प्रशासकीय विभाग। या ठिकाणी 7 जिल्हे येत असतात। दुसरा प्रशासकीय विभाग आहे पुणे प्रशासकीय विभाग। या पुणे प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे येत असतात। तिसरा प्रशासकीय विभाग येतो असतो नाशिक प्रशासकीय विभाग, ज्याच्यामध्ये 5 जिल्हे येत असतात। त्याच्यानंतर या ठिकाणी संभाजीनगर प्रशासकीय विभाग येतो असतो, यामध्ये 8 जिल्हे येतात बघा, ठीक आहे। त्याच्यानंतर हा अमरावती प्रशासकीय विभाग आहे, ज्याच्यामध्ये 5 जिल्हे येतात, आणि हा नागपूर प्रशासकीय विभाग आहे, ज्यामध्ये 6 जिल्हे येतात। तर अशा पद्धतीने प्रशासकीय विभागानुसार हे लक्षात घेतली पाहिजे माहिती, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जिल्हा वाईज लक्षात घेणं गरजेचं आहे। तर टोटल 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामध्ये आपले जे 6-7 मुद्दे येतात, लोकसंख्या, 10 वार्षिक वाढ, क्षेत्रफळ, घनता, साक्षरता, लिंग प्रमाण, बाललिंग प्रमाण, हे 6 ते 7 मुद्द्याभोवती प्रश्न आहे, पहिले 3 जिल्हे आणि शेवटचे 3 जिल्ह्यामध्ये, ठीक आहे। मग एक एक मुद्दा आपण बघत चालायचं बघा। पहिला मुद्दा येतो क्षेत्रफळ, चौरस किलोमीटरमध्ये मोजलं जात असतं। महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे 3,07,713 चौरस किलोमीटर आहे। आता हे टोटल भारताच्या क्षेत्रफळाचा जर विचार केला तर हे क्षेत्रफळ येतं असतं 9.36%, आलं लक्षात। तर हे इतकं क्षेत्रफळ येतं असतं, आणि यानुसार क्षेत्रफळामध्ये आपला जो काही भारतातला क्रमांक आहे 3रा क्रमांक लागतो। पहिला राजस्थान आहे, दुसरा मध्य प्रदेश आहे, आणि 3ऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र येतो असतो बघा। आता महाराष्ट्रामध्ये जे काही 36 जिल्हे आहेत, त्या 36 जिल्ह्यामध्ये पहिले 3 सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले जिल्हे नगर, पुणे आणि नाशिक आहे। नगरचं क्षेत्रफळ 17,034 आहे, पुण्याचं 15,600 आहे, आणि नाशिकचं 15,500 आहे बघा। हे पहिले 3 जिल्हे जे शेजारचे एकमेकांच्या। आणि सर्वात कमी क्षेत्रफळाचं या ठिकाणी असलेले जे जिल्हे आहेत, मुंबई शहर 157 आहे, मुंबई उपनगर 446 आहे, आणि भंडारा 3,890 चौरस किलोमीटर आहे। मग हेच नकाशामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे। क्षेत्रफळात सर्वात मोठा जिल्हा येतो अहमदनगर, हा या ठिकाणी आहे। दुसऱ्या नंबरवर येत असतो पुणे, ठीक आहे, आणि 3ऱ्या नंबरवर येत असतो नाशिक। तर हे लाल शाईनं दाखवलेले जे आहेत हे पहिल्या, दुसऱ्या, 3ऱ्या क्रमांकावरती सर्वाधिक क्षेत्रफळ असलेले पहिले 3 जिल्हे। सर्वात क्षेत्रफळ कमी असलेला हा 1 नंबरला येतो मुंबई शहर 157। याच्याच बाजूला दुसऱ्या क्रमांकावर येतो मुंबई उपनगर 446, आणि 3ऱ्या क्रमांकावर येतो असतो हा या ठिकाणचा भंडारा। तर हे 3 क्षेत्रफळामध्ये सर्वात लहान असलेले जिल्हे लक्षात ठेवायचे। क्षेत्रफळात सर्वात मोठाले जिल्हे मधल्या भागात आहे, मध्य महाराष्ट्र म्हणू आपण त्याला, ठीक आहे, किंवा पश्चिम महाराष्ट्र म्हणा। आणि सर्वात कमी मुंबईतले 2 आहेत, आणि 1 भंडारा येतो असतो, ठीक आहे। दुसरा मुद्दा येतो लोकसंख्या। 2011ची जी काही जनगणना झाली त्यानुसार 11,23,74,333 इतकी लोकसंख्या महाराष्ट्राची येत असते। आता भारताच्या एकूण लोकसंख्येचा जर विचार केला तर 9.29% ही लोकसंख्या येते। यानुसार आपला भारतात जर विचार केला तर दुसरा क्रमांक आहे। पहिला उत्तर प्रदेश जवळपास 20 कोटी लोकसंख्या आहे, आणि दुसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्र आहे भारतामध्ये। आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर सर्वात जास्त लोकसंख्या तशी ठाण्याची आहे, 1,10,00,000, कारण ठाणे आणि पालघर एकत्रित जर विचार केला तर। परंतु ठाण्याची वेगळी आणि पालघरची वेगळी केली तर मग 1 नंबरवरती पुणे येतो असतो बघा, 94 लाख लोकसंख्या। 2 नंबर मुंबई उपनगर आहे, आणि 3 नंबरला ठाणे येतो असतो। पण एकत्रित विचार केला तर ठाणे 1 नंबरला आहे मग। आणि सर्वात कमी सिंधुदुर्ग नंबर 2ला, गडचिरोली। सिंधुदुर्ग 8.5 लाख लोकसंख्या आहे, गडचिरोली जवळपास 11 लाख लोकसंख्या आहे, आणि नंबर 3ला हिंगोली 12 लाख लोकसंख्या येते बघा। मग याच पद्धतीने परत हाच जो काही डायग्राम आहे, नकाशा जो आहे तो नकाशामध्ये या ठिकाणी लक्षात घ्यायचा। आता सर्वात जास्त लोकसंख्या आहे मग लाल अक्षरानं दाखवू, 1 नंबरला पुणे, 2 नंबरला मुंबई उपनगर, ठीक आहे, आणि 3 नंबरला ठाणे। परंतु पालघर ठाण्याची एकत्रित केले ते 1,10,00,000 1 नंबरला येईल मग। तर हे सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले 3 जिल्हे, आणि शेवटचे याच्यामध्ये
नंबर 1ला सिंधुदुर्ग 8.5 लाख लोकसंख्या आहे. नंबर 2ला गडचिरोली 11 लाख जवळपास लोकसंख्या येते. आणि नंबर 3ला हिंगोली. ठीक आहे, 12 लाख लोकसंख्या येते. तर हे सर्वात कमी लोकसंख्या असलेले जिल्हे हे निळ्या अक्षराने दाखवले, लाल अक्षराने सर्वाधिक लोकसंख्या असलेले जिल्हे दाखवलेले. तर अशा पद्धतीने ते नकाशामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला तर जास्त दिवस लक्षात राहील. पुढचा मुद्दा आहे 10 वार्षिक वाढ, म्हणजे 2001 ते 11 या दशकामध्ये झालेली वाढ, याला म्हणायचं 10 वार्षिक वाढ. ठीक आहे. मग महाराष्ट्रामध्ये जनगणनेमध्ये जवळपास 16% वाढ झालेली आहे. 15.99% म्हणजे 16%. भारताचा जर विचार केला तर भारताची लोकसंख्येमध्ये 17.7% वाढ झालेली आहे. भारतापेक्षा महाराष्ट्राची लोकसंख्या वाढ कमी आहे. ठीक आहे. आता महाराष्ट्रात जी लोकसंख्या वाढलेली आहे सर्वात जास्त ठाणे जवळपास 36% वाढली. नंबर 2 पुणे 30% वाढले. आणि नंबर 3 औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर 28% वाढलेली आहे. ठीक आहे. आणि सर्वात कमीचा विचार केला तर मुंबई शहर, इथं मायनसमध्ये दर गेला -7.60%. रत्नागिरी -4.80%. सिंधुदुर्ग -2.20%. आता इथं घट का झाली? मुंबई शहरामधले जमिनीचे भाव आकाशाला जाऊन भिडलेले आहेत, त्यामुळे तिथला मध्यम वर्गाने तिथल्या जमिनी विकून टाकल्यात, उपनगरात आलेत. त्यामुळे मुंबई शहरामध्ये श्रीमंत लोक आहेत, त्यांचं या ठिकाणी आपत्ती संख्या कमी, त्यामुळे साहजिकच तिथली लोकसंख्या मागच्या तुलनेत घटलेली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गचे घटण्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे रोजगाराच्या सुविधा त्या भागात कमी आहे, म्हणून या भागातला सगळा लोकवस्ती जे काय आहे ती ठाणे मुंबई उपनगर परिसरामध्ये आलेली आहेत बघा, म्हणून त्या पट्ट्यातली लोकसंख्या घटलेली आहे आणि ठाणे मुंबई उपनगरातली लोकसंख्या वाढीचा दर जास्त राहिलेला आहे बघा. तर याही पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. मग आता ठीक आहे, सर्वात जास्त लोकसंख्या वृद्धी झालेले जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये नंबर 1ला येतो ठाणे, 36% लोकसंख्या वाढली. नंबर 2ला येतो पुणे, 30% लोकसंख्या वाढलेली. आणि नंबर 3ला येतो छत्रपती संभाजीनगर, 28% लोकसंख्या वाढलेली आहे. तर हे पहिले 3 जिल्हे लक्षात ठेवायचे जिथं 10 वार्षिक वाढ सर्वाधिक आहे. आणि सर्वात कमी कुठे आहे तर मुंबई शहर 1 नंबरला आहे, -7.60% म्हणू आपण. 2 नंबरला येतं रत्नागिरी आणि 3 नंबरला येतं सिंधुदुर्ग. इथं -4% नाही, इथं -2% नाही, 2.2%. तर हे सर्वात कमी लोकसंख्या वाढलेले जिल्हे मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, असं हे लक्षात घ्यायचं आहे आपण. हा झाला तिसरा मुद्दा. आता चौथा मुद्दा घनता. घनता म्हणजे दर चौरस किलोमीटर पाठीमागे राहणाऱ्या लोकांची संख्या म्हणजे घनता आहे बघा. मग कशात कोणत्या एककात मोजतात? चौरस किलोमीटर. मग महाराष्ट्राची घनता किती आहे? 365 आहे. भारताची 382 होती, तर महाराष्ट्राची 365 येत असते. मग महाराष्ट्रात जी 36 जिल्हे आहेत त्यामध्ये सर्वाधिक घनता मुंबई उपनगराची 20,980. नंबर 2 मुंबई शहर 19,652. नंबर 3 ठाणे 1157. तर मुंबई परिसरामध्ये सर्वात जास्त आहे बघा. नंबर 3ला सर्वात कमी जिल्हे येतात, शेवटचे 3 गडचिरोली 74, सिंधुदुर्ग 163, चंद्रपूर 193. तर अशा पद्धतीनं हे घनता तुम्ही इकडे लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. आता सर्वाधिक घनता कुठली मग? मुंबई उपनगर 1 नंबरला मुंबई उपनगर आहे, 20,000 घनता येते. नंबर 2ला येते मुंबई शहर 19,652 आहे. आणि नंबर 3ला येते ठाणे 1157. हे सर्वाधिक घनतेचे पहिले 3 जिल्हे. सर्वात कमी घनतेमध्ये नंबर 1ला येतो गडचिरोली 74 आहे. नंबर 2ला येतो सिंधुदुर्ग 163 आणि नंबर 3ला येतो चंद्रपूर 193. तर या पद्धतीने हे शेवटचे 3 जिल्हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर हा झाला घनता नावाचा मुद्दा.
आता 5 नंबर येतो साक्षरता. मग परत व्याख्या काय, 7 वर्षावरील ज्यांना कोणत्याही भाषेत लिहिता येतं, वाचता येतं आणि समजतं अशा व्यक्तीला साक्षर मानलं जातं. आणि 90% साक्षरता झाली की 100% साक्षरता मानले जात असते बघा. ठीक आहे. मग आता भारताचा साक्षरता दर किती आहे, तो येतो 73%. महाराष्ट्राचं जर बघितलं तर 82, म्हणजे भारतापेक्षा 9% जास्त आहे बघा. ठीक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षरता जिल्हा येतो मुंबई उपनगर, 89-90%, म्हणजे 100% जवळपास साक्षरता आहे. मुंबई शहर 89% आणि नागपूर 88%. आणि सर्वात कमी साक्षरता नंदुरबार 64%. मग जालना आहे 71% आणि मग धुळे येतं 72%. तर हे सर्वाधिक आणि सर्वात कमी असे हे जिल्हे लक्षात घ्यायचे बघा. ठीक आहे. मग आता सर्वाधिक साक्षरता कुठे, नंबर 1 ला येतो मुंबई उपनगर, नंबर 2 ला येतो मुंबई शहर आणि नंबर 3 ला येतो नागपूर. हे पहिले 3 जिल्हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे. ठीक आहे. आणि सर्वात कमीचा जर विचार केला, ठीक आहे, सर्वात कमी साक्षरता तर नंबर 1 ला येतो नंदुरबार, नंबर 2 ला आहे जालना आणि नंबर 3 ला येतो असतो धुळे. हे सर्वात कमी साक्षरता असलेले जिल्हे आहेत. ठीक आहे. या पद्धतीनं या ठिकाणचे पहिले 3 मुद्दे, शेवटचे 3 मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्यायचे साक्षरतेच्या बाबतीमध्ये. आता पुढचा मुद्दा येतो लिंग प्रमाण दर, म्हणजे 1000 पुरुषांमागे महिलांची संख्या किती आहे ती दाखवण्याच्या पद्धती. 1000 पुरुषांमागे 950 महिला असेल तर अनुकूल प्रमाण असतं, बरोबर आहे. आणि 950 पेक्षा कमी महिला असेल तर प्रतिकूल प्रमाण असते बघा. तर आपण प्रतिकूल प्रमाणामध्ये येतो. 929 आहे, 950 पेक्षा खूप कमी आहे. भारतापेक्षाही कमी आहे, कारण भारताचं 943 प्रमाण आहे. लक्षात. तर राष्ट्रीय सरासरीपेक्षा महाराष्ट्राची सरासरी ही प्रतिकूलमध्ये येते आणखी. मग आता महाराष्ट्रामध्ये महिलांची संख्या कुठे जास्त आहे, रत्नागिरी 1122 आहे, सिंधुदुर्ग 1036 आहे, गोंदिया 999 येत असते बघा. आणि सर्वात कमी मुंबई शहर 832, ठाणे 858 आणि मुंबई उपनगर 860 आहेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. मग आता रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, ठीक आहे, या पद्धतीनं लक्षात घ्या. रत्नागिरी सिंधुदुर्गाचे जास्त कशामुळे की रत्नागिरी सिंधुदुर्गातला पुरुष वर्ग जो आहे मुंबई ठाणे परिसरामध्ये नोकरी कामधंद्याच्या निमित्तानं आलेलं आहे, त्यामुळे तिकडं महिलांची संख्या जास्त होते, पुरुषांची कमी होते बघा. खऱ्या अर्थानं महिलांची संख्या गोंदियामध्ये जास्त आहे, कारण तिथला वर्ग कुठल्या भागात जात नाही तो जास्त करून. ठीक आहे. आणि मुंबई ठाणे मुंबई उपनगरमध्ये या ठिकाणी महिलांची संख्या कमी काय, कारण तिथं भारतभरातून पुरुष वर्ग कामाच्या निमित्ताने येतो, म्हणून महिला त्या तुलनेत कमी होऊन जातात. तर त्या पद्धतीनं या ठिकाणी लक्षात घ्यायचं. मग आता हे मुद्दे या ठिकाणी लक्षात घेऊ आपण. सर्वात जास्त महिलांमध्ये कुठे, 1 नंबरला रत्नागिरी 1122, 2 नंबरला सिंधुदुर्ग येत असतात आणि 3 नंबरला गोंदिया. हे सर्वाधिक या ठिकाणी लिंग प्रमाण असलेले जिल्हे, अनुकूल प्रमाण म्हणू आपण. आणि सर्वात कमीचं जर बघितलं आपण तर मुंबई उपनगर, आपलं मुंबई शहर 1 नंबरला आहे 832, 2 नंबरला येतं ठाणे आणि 3 नंबरला येतं मुंबई उपनगर. हे सर्वात कमी आणि इकडं सर्वात जास्त असं लक्षात घ्यायचं आहे आपण. ठीक आहे. आणि शेवटचा मुद्दा येतो बाललिंग प्रमाण दर. बाललिंग प्रमाण दर म्हणजे कोणता वयोगट, तर 0 ते 6 वयोगट आहे. 0 ते 6 वयोगटातील 1000 मुलांच्या पाठीमागं 0 ते 6 वयोगटातील मुलींची संख्या किती आहे, तर ही संख्या येते 894. भारताचा जर विचार केला तर 919 आहे, म्हणजे भारतापेक्षा खूपच कमी आहे. लक्षात, म्हणजे जवळपास या ठिकाणी 25 ना कमी येते बघा. तर 1000 मुलांमागं जवळपास 900 मुली, म्हणजे 1000 मुलांमागं जवळपास 100 मुलांच्या लग्नांसाठी मुली मिळणार नाही पुढच्या कालखंडात.
मग 1000 मुलांमागं 100 मिळणार नाही, तर याचा अर्थ 10,000 मागं 1000 मुली मिळणार नाही. 10% सरळ सरळ होऊ लागले ते. मग जे आपली लोकसंख्या या ठिकाणी 11 कोटी येते, त्याचे 10% म्हणजे 1 कोटी मुलांचे लग्न सरळ सरळ होणार नाही असं अंदाज दिसतोय आता. ठीक आहे. तर यामध्ये मग आता सर्वात जास्त मुलींचं संख्या कुठे आहे? गडचिरोली. 2 नंबर गोंदिया, 3 नंबर चंद्रपूर. आदिवासी पार्ट आहे म्हणून या ठिकाणी मुलींची संख्या बऱ्यापैकी आहे, अनुकूल प्रमाणे. आलं लक्षात. आणि सर्वात कमी बीड 807, जळगाव आणि नगर. आलं लक्षात. 807, 842, 852. तर हे जिल्हे असं लक्षात घ्यायचे बघा. ठीक आहे. आता सर्वाधिक कुठे आहे? गडचिरोली 1 नंबरला. 2 नंबरला आहे गोंदिया आणि 3 नंबरला येतो चंद्रपूर. सर्वाधिक बाललिंग प्रमाण दर असलेले हे पहिले 3 जिल्हे. आणि सर्वात शेवटचे नंबरला 1ला येतो बीड, नंबर 2ला येतो जळगाव आणि नंबर 3ला येतो नगर. तर हे शेवटचे 3 जिल्हे लक्षात घ्यायचे. तर या पद्धतीनं या ठिकाणी माहिती घेत असताना या फॉर्मॅटमध्ये पण पहिले 3 शेवटचे 3 जिल्हे तयार करून तुम्ही मांडणी करू शकतात. पाठ करून टाकला तर उलट चांगलं राहील, कारण हा फॅक्ट डाटा जोपर्यंत नवीन आकडेवारी येत नाही तोपर्यंत हाच राहणार आहे. आणि नंबर 2, हे पाठ होत नसेल तर मग नकाशात दाखवा. नकाशात एकदा दोनदा नकाशा डोळ्यासमोर आणला, एक एक भाग साक्षरता बघा, घनता बघा, लिंग प्रमाण दर बघा, तर त्या हिशोबानं जर डोळ्यासमोर आणला तर आणखीन जास्त वेळ लक्षात राहील. तर दोन्हीपैकी कुठला तरी एका पद्धतीने चला किंवा दोन्ही पद्धतीने चला, एकदा दोनदा करून घेतलं की हा एक टॉपिक परफेक्ट होऊन जातो. इतक्या जाग्यात मग बरेच प्रश्न आलेले. प्रश्न कसे कसे आलेले ते पुढं आपण बघणारच आहोत. ठीक आहे.